विमान सेवेमध्ये किंवा हवाई वाहतुकीमध्ये असं मानलं जातं की फ्युअल म्हणजे इंधन आणि इंजिन बरं. याच्या संदर्भातली कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलीही इमर्जन्सी किंवा कुठलेही बदल असले तर इट इज ऑन अ हाय प्रायोरिटी. आता ह्याच्यामध्ये मात्र AIBनी काय केलेलं आहे की अत्यंत मी असंच म्हणेन की अत्यंत स्मार्टपणे सिलेक्टिव्ह ट्रूथ हे वापरलेलं आहे. त्यांनी 1 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये फक्त 2 वाक्य उचलली आहेत. डिड यू स्विच ऑफ द फ्युअल कंट्रोल युनिट? नो आय डिड नॉट. आर द पीपल मेंटली अनस्टेबल? 10,000 तासांचा जवळपास त्यांना अनुभव. इफ दे आर अनस्टेबल, मग ह्याचा अर्थ आपली जी मेडिकल प्रक्रिया आहे DGCAची दॅट रिक्वायर्स अ मेजर रिव्हॅम्प. मला गंमत हे वाटते आहे की AIBनी बोईंग, जी हो. विमान कंपनी, पार्ट बनवणारी कंपनी ह्याला प्रत्येकाला प्रॅक्टिकली क्लीन शीट दिली आहे. कुठल्या आधारे आणि टाईम फ्रेमप्रमाणे लगेच पुन्हा त्यांनी बरोबर. इट हॅज स्टार्टेड गोईंग अप. पण माझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्या 1 मिनिटाच्या संभाषणात 2च वाक्य तुम्ही का पब्लिश करताय? बरोबर. 12 जूनला भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा विमान अपघात अहमदाबाद विमानतळावरती घडला. एअर इंडियाचं विमान होतं बोईंग 787 सिरीजमधलं, जे दुपारी 1:39 टेक ऑफ केलेलं होतं आणि अवघ्या 32 सेकंदामध्ये या विमानाचा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर साहजिक आहे की सगळ्यांना हा प्रश्न पडलेला होता की हा विमान अपघात नेमका कशामुळं झालेला असू शकतो. कॅप्टनचा त्यावेळी जो कॉकपिटमधला आवाज आहे, ज्याच्यामधून मेडे कॉल देण्यात आलेला होता, त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळालेली होती. पण त्याच्या पलीकडचं संभाषण नेमकं काय झालेलं होतं, त्या 32 सेकंदामध्ये असं काय घडलं की हा इतका मोठा विमान अपघात झाला, ज्याच्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर असे एकूण 242 जण होते आणि त्यापैकी केवळ एक प्रवासी जो सीट नंबर 11A वरती बसलेला होता तो वाचला. बाकीच्या सगळ्या जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. काय नेमकं कारण होतं याच्याबद्दल आता 1 महिन्यानंतर एक प्राथमिक रिपोर्ट समोर आलेला आहे. AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा हा 15 पानांचा रिपोर्ट आहे आणि या 15 पानांच्या रिपोर्टमधून जी हेडलाईन निघते आहे किंवा जे दाखवलं जातं आहे त्याच्यामध्ये 2 अतिशय ड्रॅमॅटिक वाक्य 2 कॅप्टनमधल्या संवादामधली देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये एक कॅप्टन विचारतोय की फ्युअल कट ऑफ स्विच जो आहे तो कट ऑफ झालेला आहे का, फ्युल इंजिन जे आहे ते कट ऑफ करण्यात आलेलं आहे का. त्याच्यावरती दुसरा कॅप्टन असं म्हणतो की नाही, माझ्याकडनं हे झालेलं नाही आहे. आणि हाच 2 वाक्यांचा संवाद जो आहे तो या संपूर्ण अहवालाच्या केंद्रस्थानी आहे. असं काय झालं नेमकं की ही फ्युल इंजिनची कट ऑफ सिस्टीम जी आहे ती रन या मोडवरनं डायरेक्ट कट ऑफवरती गेली आणि 2 इंजिन या विमानामध्ये होते. हे दोनही इंजिन अवघ्या 1 सेकंदाच्या अंतरानं कट ऑफपर्यंत कसे पोहोचले, याच्यामध्ये काही खरोखर मेकॅनिकल फेल्युअर होतं का की ही ह्युमन एरर आहे, याच्याबद्दलचे सुद्धा आता अगणित प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. खरं तर विमान अपघात हा खूप मोठा विमान अपघात होता. 2011 नंतर या बोईंगच्या 787 सिरीजचा हा पहिला अपघात होता. जरी बोईंगच्या इतर सिरीजमध्ये 2018च्या आसपास लगातार 2 मोठे अपघात झालेले होते आणि त्याच्यानंतर काही तांत्रिक बदल जे आहेत ते सुद्धा बोईंगला करावे लागलेले होते, त्याच्यामुळे एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. यावेळी सगळ्यांचं लक्ष याच गोष्टीवरती होतं की यावेळी नेमकं काय घडलेलं आहे, हे मेकॅनिकल फेल्युअर आहे की ह्युमन एरर. आणि या प्राथमिक रिपोर्टनंतर आता खरं तर उत्तरं फारशी मिळालेली नाही आहेत, फार संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती समोर आलेली आहे, पण त्याच्यावरनं प्रश्न मात्र पुन्हा एकदा खूप निर्माण होत आहेत. आणि लक्षात घ्या की इतक्या मोठ्या विमान अपघातानंतर आपण आत्ता त्याची जास्त चर्चा करणं आवश्यक आहे, ज्यावेळी हा रिपोर्ट आलेला आहे. त्यावेळी नुसतं अपघात झाल्यानंतर 2 दिवस चर्चा करून थांबणं हे आपल्याला परवडणारं नाही आहे. त्याच्याऐवजी जर कायम स्वरूपाच्या सुधारणा करायच्या असतील तर आत्ता या लेवलला आपण या सगळ्या घटनेची खूप गांभीर्यानं चर्चा करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आता माझ्यासोबत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचे माजी चीफ पायलट आणि नौदलाचे कॅप्टन म्हणून सेवा केलेले संजय कर्वे सर आहेत. नमस्कार सर, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ही चर्चा घेऊन येतो आहे आणि
अपघात झाल्यानंतर आपल्या हातामध्ये फारशी माहिती उपलब्ध नव्हती. नेमकं काय घडलेलं आहे याच्याबद्दल आपण केवळ तर्क करू शकत होतो. आता एक 15 पानांचा प्राथमिक रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी फ्युअल कट ऑफ सिस्टीम आहे, फ्युअल इंजिन, तर ते कट ऑफ एकाच वेळी झालं, एका सेकंदाच्या अंतरानं, असं सांगितलं जात आहे. तुमचं या अहवालाबद्दलचं प्राथमिक मत नेमकं काय आहे? कुठलाही प्राथमिक अहवाल विमान अपघातातला त्याचं कारण हे असतं की लोकांना लगेच कळावं की काय झाले, कसं झालं. हे नॉर्मली जेव्हा डिटेल्ड अहवाल येईल त्यामध्ये येतो. पण काय झालं आणि ह्याचं रिक्वायरमेंट और गरज एवढी आहे की इतर जे देश ही विमानं वापरत असतात त्यांना त्याच्यावरती कारवाई करता येते. की जर तुम्हाला आढळलं, आता जसं ह्याच्यामध्ये सांगितलं आहे फ्युअल कंट्रोल स्विच. हां, फ्युअल कंट्रोल. आता फ्युअल कंट्रोल स्विच जर तुम्ही 787चा लेआउट बघितला तर हा जो सेंट्रल क्वाड्रंट आहे म्हणजे मधला भाग विमानाचा, तिथे थ्रॉटल्स आहेत आणि थ्रॉटल्सच्या खालच्या बाजूला ते 2 स्विचेस आहेत. त्या दोन्ही स्विचेसच्या दोन्ही बाजूला गार्डरेल्स आहेत आणि हे स्विचेस पुल अँड ऑपरेट आहेत. म्हणजे चुकून धक्का लागून स्विच हललं की असं शक्यच नाही आहे. इट हॅज टू बी अ डेलिब्रेट अटेम्प्ट, ज्याला आम्ही म्हणतो की इट इज अ डेलिब्रेट मनूवर इनसाइड द कॉकपिट टू स्विच ऑफ और स्विच ऑन द फ्युअल सप्लाय. की हाताचा धक्का लागून किंवा काही धक्का लागून होणं शक्य नाही आहे. पण 2018 साली हा जो फ्युअल कंट्रोल युनिट आहे, याच प्रकारच्या फ्युअल कंट्रोल युनिट जे बोईंग 737मध्ये वेगळ्या विमान कंपन्यांमध्ये होते, त्यांना त्यात आढळून आलं की बरेच वेळेला हा फ्युअल कंट्रोल युनिट वॉज मिसबिहेविंग. म्हणजे त्याचं जे लॉकिंग युनिट आहे ते काम करत नव्हतं. बरं. आणि त्या लोकांनी FAAला आणि बोईंगला त्याप्रमाणे कळवलं. तर 2018 साली बोईंगनी एक ॲडवायझरी सर्क्युलर काढलं की प्लीज तुम्ही हे चेक करा, हा पार्ट नंबर ज्याच्यामध्ये आहे की त्याचं लॉकिंग सिस्टम, लॉकिंग मेकॅनिझम बरोबर आहे का नाही. नाव कुठल्याही यंत्रामध्ये जेव्हा मेकॅनिकल लॉकिंग सिस्टम असतं किंवा इलेक्ट्रॉनिक लॉकिंग सिस्टम असतं, रोज वापराने, रोजच्या घर्षणाने ते कमी होणार. आपल्या घरातला जर नॉर्मल आपण ज्या स्टॉपर बघतो, हो. नवीन ज्या स्टॉपर लावतो तो व्यवस्थित चालतो. हेच बरोबर. 5 वर्षांनी आपल्याला वाटतं अरे माझा स्टॉपर चालत का नाही आहे. बरोबर. 2 महिन्यापूर्वी ते छान चालत होता. त्याचं मेकॅनिकल युनिट. इथे महत्त्वाचा प्रश्न हा येतो की त्यावेळेला बोईंग किंवा FAAला असं का नाही वाटलं की अलर्ट बुलेटिन काढावं किंवा एअरवर्दीनेस डायरेक्टिव्ह काढावा. कारण जनरली विमानसेवेमध्ये किंवा हवाई वाहतुकीमध्ये असं मानलं जातं की फ्युअल म्हणजे इंधन आणि इंजिन बरं. याच्या संदर्भातली कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलीही इमर्जन्सी किंवा कुठलेही बदल असले तर इट इज ऑन अ हाय प्रायोरिटी. ती कितीही छोटी असली कितीही छोटी असली तरी. ओके. म्हणजे इथं 2018ला त्याच फ्युअल स्विच कंट्रोल संदर्भात एक ॲडवायझरी निघालेली आहे. बरोबर आहे. आणि त्याच संदर्भातला काहीतरी बिघाड या अहमदाबादमधल्या विमान अपघातामध्ये आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये दिसतो आहे. त्यामुळं तुमचं म्हणणं आहे की त्यावेळी जर ॲडवायझरी देण्यात आलेली होती तर ती केवळ ॲडवायझरी नव्हती पाहिजे होती, त्याच्याबद्दल मॅन्डेटरी काहीतरी प्रोसिजर्स व्हायला पाहिजे होत्या. म्हणजे किती धक्कादायक गोष्ट आहे. बरोबर आहे. कारण जेव्हा तुम्ही ॲडवायझरी म्हणता त्याला वैधानिक काहीही नाही आहे. म्हणजे लिगल बाइंडिंग कुणावरही नाही आहे. एखादं विमान जर भूमिस्थ ठेवायचं 787 किंवा 737 सारखं, तर प्रत्येक एअरलाईन कंपनीला लाखो डॉलर्सचं रोजचं नुकसान होऊ शकतं. आणि त्या काळात 1200 787 आणि साधारण 5000 737, म्हणजे एक साधारण 5 ते 6000 विमानामध्ये हे चेक करणं गरजेचं पडलं असतं. हो. मूलभूत प्रश्न हा उठतो, बोईंगकडे एवढे स्पेअर पार्ट्स होते का किंवा आहेत का? त्याचं सरळ उत्तर नाही. त्यामुळे बरेच वेळा असं वाटतं की FAAनी बोईंगचे हात धरले त्यावेळेला आणि सांगितलं की आपण ॲडवायझरी इश्यू करूया. हेच जर त्यांनी एअरवर्दीनेस डायरेक्टिव्ह काढला असता की विच इज अ डायरेक्टिव्ह विच इज अ लिगल बाइंडिंग, किंवा अलर्ट बुलेटिन काढलं असतं, देन इट बिकम्स अ लिगल बाइंडिंग सगळ्या विमान कंपन्यांना की हे तुम्ही पुढच्या उड्डाणाच्या आधी हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. बरोबर. आता आपण येऊया 2025 171. विमान रोल करायला लागल्यापासून क्रॅश होईपर्यंत साधारण 59 सेकंद किंवा आपण 1 मिनिट धरूया, 1 मिनिटाचा वेळ गेला. कुठलेही विमान टेक ऑफ करायच्या आधी
प्री टेक ऑफ चेक्स असतात आणि हे मल्टीक्रू एअरक्राफ्ट आहे ह्याच्यामध्ये चॅलेंज अँड रिस्पॉन्स या पद्धतीने चेक्स होतात. म्हणजे जो पायलट मॉनिटरिंग असतो आणि पायलट फ्लाईंग असतो, एक जण ते कॉल आउट करतो आणि मेमरीमधून नाही, चेकलिस्ट असते, बरं. त्यातून मी वाचतो फ्युअल कंट्रोल 2. दुसरा मनुष्य तिथे बघतो आणि सेज रन फ्युअल कंट्रोल 2 रन कन्फर्म. मग मी पुढच्या चेकलिस्टकडे जातो, फ्लॅप्स 2 5 पायलट मॉनिटरिंग सेज फ्लॅप्स 2 5 कन्फर्म. बरोबर. म्हणजे त्यांनी जेव्हा टेक ऑफ सुरू केला तेव्हा पूर्ण विमान टेक ऑफसाठी सेट होतं. जे AIBच्या रिपोर्टमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की फ्लॅप्स, लँडिंग गिअर, फ्युअल कंट्रोल स्विच फ्युअल पण तेव्हा कंट्रोल स्विच रन मोडवरती हे असेल. सगळं रन मोडवरती होतं आणि हे सगळं जसं पाहिजे तसं होतं. पुढचा त्यांचा निष्कर्ष असा आहे की फ्युअल कंट्रोल युनिट वॉज स्विच्ड ऑफ. हाऊ? आता ह्याच्यामध्ये मात्र AIBनी काय केलेलं आहे की अत्यंत, मी असंच म्हणेन की अत्यंत स्मार्टपणे सिलेक्टिव्ह ट्रूथ हे वापरलेलं आहे, जे आपण राजकारणात नेहमी वापरतो. त्यांनी 1 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये फक्त 2 वाक्य उचलली आहेत. डिड यू स्विच ऑफ द फ्युअल कंट्रोल युनिट? नो, आय डिड नॉट. बरोबर. ह्याच्यावरून मग लोकांचा समज असा होऊ शकतो की वैमानिकांनीच ते स्विच ऑफ केलं आहे, कारण तुम्ही आधी काय संभाषण झालं त्यांच्यामध्ये ते सांगतच नाही आहात. तुम्ही असं म्हणताय की त्याच्या आधी म्हणजे जरी आपल्याला ती 32 सेकंदाची सगळी उड्डाणाची एक दिसली मिनिट धरा. तरी रोल म्हणजे करण्यापासून. जवळपास 1 मिनिटाची हो. प्रक्रिया आहे, तर त्याच्यात काय झालेलं हे नाही दिलेलं. हे दिलंच नाही आहे त्यांनी. म्हणजे की टेक आणि भरपूर प्रक्रिया होते की ह्याच्यामध्ये ब्रेक्स ऑफ, रोलिंग नाव, एअर स्पीड अलाइव, हे सगळे कॉल्स येत असतात प्रत्येक. V1 तो दुसरा कळतो की V1, बरोबर. V2 रोटेट, हे सगळे कॉल्स असतात. बरोबर. आणि ह्यातला तुम्ही काहीही न घेता फक्त तेवढेच 2 वाक्य घेतली आहेत आणि ह्याचं पडसाद जगभर काय उमटले आहेत तर BBCनी असा मथळा दिलेला आहे. एअर इंडिया 171 CVR कन्फर्म्स पायलट स्विच्ड ऑफ द फ्युअल कंट्रोल, नथिंग रॉंग विथ द एअरक्राफ्ट. हो. ह्याचं कारण आहे तुम्ही जो प्रिलिमिनरी रिपोर्ट बनवला आहे की त्या ज्या पद्धतीने बनवला आहे त्याच्यावरून असं सगळ्यांना वाटतं की विमानात सगळं ऑलवेल होतं, की हे पायलट्सनी गोंधळ घातला. CNNच्या बातम्या पण अशा. हां, आता तुम्ही विचार करा, मध्यभागी आहे वैमानिक बसलेला आहे, एक वैमानिक कंट्रोल्सवरती आहे, तो विमान उड्डाण करतोय. आता ह्याच्यावरून जसं वाटतं की त्या दुसऱ्या वैमानिकाने जाऊन एक स्विच ऑफ केलं, त्याच्यानंतर दुसरं पण स्विच ऑफ केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 सेकंदांनी पुन्हा स्विचेस ऑन केले. म्हणजे आर द पीपल मेंटली अनस्टेबल? 10,000 तासांचा जवळपास त्यांना अनुभव. इफ दे आर अनस्टेबल, मग ह्याचा अर्थ आपली जी मेडिकल प्रक्रिया आहे DGCAची, दॅट रिक्वायर्स अ मेजर रिव्हॅम्प. की जर तुम्ही म्हणत असाल की नाही त्यांनी कुठल्या तरी ह्याच्यामध्ये केलं स्ट्रेसमध्ये केलं किंवा ह्याच्यामध्ये केलं, लेट अस ग्रांट देम 1 in a million चान्स. कुठलाही शुद्धीवर असलेला पायलट हे करणार शुद्धीवर नाही. किंवा नॉर्मल ह्याच्यातला मनुष्य करणार नाही. पण जर 1 कोटीतला जर 1 चान्स घेतला, मग ह्याचा अर्थ तुमची प्रक्रिया चुकीची आहे मेडिकलची. मग तुम्ही मेडिकलमध्ये तपासता काय? बरोबर. ह्याचा अर्थ वैमानिकांपेक्षा मी जी आपली सध्याची सिस्टीम आहे त्याला दोष देईन की जर तुम्ही म्हणताय ते. त्यामुळे आणि दुसरं DGCAने स्वतःच सांगितलं आहे की द इंजिन 1 and इंजिन 2 वर लिट अप. दॅट मीन्स दोन्ही इंजिन्स पुन्हा सुरू झाले होते. माझा एक अंदाज आहे, असं होऊ शकतं, विमान जेव्हा टेक ऑफ करतं तर तुम्हाला प्रत्येकाला आठवत असेल, आपण जेव्हा विमानात बसतो टेक ऑफच्या वेळेस आपल्याला असं एक जर्क बसतो, म्हणजे ज्याला आपण G फोर्स म्हणतो. नॉर्मल आपल्या शरीरावर 1G असतं. हा साधारण 1.3 to 1.4 मॅक्झिमम 1.5 ह्याच्या उपर जाऊ शकत नाही, कारण आरामात जात असतं. ही एक शक्यता आहे की या G फोर्समध्ये ते जे स्प्रिंग लोडेड स्विच आहेत त्यांचं लॉकिंग मेकॅनिझम खराब झालं असू शकेल आणि इट मस्ट हॅव कम डाऊन. आणि त्यामुळे जे दोन्ही वैमानिकांनी एकदम की अरे हे काय झालं, की दोघे विचारत आहेत. आणि ते झाल्याबरोबर त्यांचा फर्स्ट रिॲक्शन इज टू रिसायकल, म्हणजे त्यांनी पुन्हा ते ऑन केलं. कारण सगळीकडे त्यांनी सांगितलं की देर इज लॉकिंग मेकॅनिझममध्ये त्या जुन्या ह्याच्यामध्ये त्यांना दोष आढळला होता, ह्याच्याच असू शकतो. बरोबर. फक्त मला गंमत हे वाटते आहे की AIBनी बोईंग, G
विमान कंपनी, पार्ट बनवणारी कंपनी, ह्याला प्रत्येकाला प्रॅक्टिकली क्लीन चिट दिली आहे. कुठल्या आधारे? खरं आहे. ही किती गंभीर गोष्ट आहे म्हणजे. आणि त्याने सगळं शांतपणे वैमानिकांवर टोलवलं आहे. बरं, असं जर AIBने म्हटलं की नाही आमचा तसा रोखच नव्हता, तर आज दुपारचं जर तुम्ही आपल्या मंत्री महोदयांचा, मोहोळ साहेबांचा जर इंटरव्ह्यू बघितला पुणे विमानतळावर, त्यांनी सुद्धा शेवट काय केलं आहे, हा जो रिपोर्ट आहे, हा जो अहवाल आहे, त्याच्यावरून तुम्ही वैमानिकांच्या क्षमतेवर संशय घेऊ नका. भारतातील वैमानिक हे अत्यंत उच्च दर्जाचे प्रशिक्षित आहेत. म्हणजे इवन जर मंत्री महोदयांना असं वाटतं तो अहवाल वाचून, हा अहवाल तिकडेच बोट दाखवणारा आहे, मग सामान्य माणसाला जर तसं वाटलं त्याच्यात चूक काय आहे? बरोबर. म्हणजे बोईंग सारखी इतकी एक बलाढ्य कंपनी, ज्या कंपनीला एअरबसची स्पर्धा आहे आणि त्या कंपनीचे 2 मॉडेल 2018मध्ये लगातार 2 अपघातांनी वादात आलेले होते, त्या कंपनीच्या या विमानाबद्दल 2018मध्ये एक ॲडवायझरी जारी करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण आत्ता या प्राथमिक अहवालामध्ये कुठेही बोईंग कंपनीला जबाबदार धरलेला नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये मेकॅनिकल काही फॉल्ट आहे त्याच्याबद्दल कुठलाच निष्कर्ष आलेला नाही आहे. आता या रिपोर्टमध्ये एका ठिकाणी AIBने म्हटलं आहे की एअर इंडियानी ही ॲडवायझरी आहे ती फॉलो केलेली नाही आहे. बरं. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे चेक्समध्ये. ओके. पण मग तुम्ही पुढे त्यात का नाही म्हटलं की हे मॅन्डेटरी नाही आहे? जेव्हा तुम्ही म्हणता की हा चेक FAAने सांगितला होता, तो एअर इंडियाने केला नाही, तो कंपल्सरी होता? नाही, मॅन्डेटरी होता. तो दिला जातो FAA कडून. बरं. आणि DGCA सगळ्या देशांची अमेरिकेची कंपनी, त्या सगळेजण ते जस्ट कॉपीड वर्बॅटिम आणि ते इश्यू इट. बरं. पण तुम्ही AIB रिपोर्टमध्ये जेव्हा लिहिता इन्स्पेक्शन्स 2018 सो अँड सो नॉट कम्प्लाइड, पण तुम्ही त्यात असं टाकता का की ॲडवायझरी होता, तो मॅन्डेटरी नव्हता, कंपल्सरी नव्हता? म्हणजे थोडक्यात तुम्ही बोईंग आणि FAAवरूनचं जे बोट आहे तुम्ही स्वतःच्याच कंपन्यांकडे शिफ्ट करताय की तुम्ही केलं नाही. अहो, पण ते करण्याची गरज होती का? की जर गरज होती तर ॲज अ रेग्युलेटर इंडियन DGCA त्यांनी का नाही सांगितलं की हा चेक करायलाच पाहिजे? बरोबर. जरी FAAने ॲडवायझरी केलं असलं तरी आपल्या देशातली जी विमानं आहेत रजिस्टर्ड, त्यांना हा मॅन्डेटरी आहे, हा करायलाच पाहिजे. बरोबर. आपण पण शांतपणे ॲडवायझरी असं म्हणून शांत बसलो आहे. आता अपघात झाल्यावर प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवतोय की नाही त्यावेळेला ॲडवायझरी आली होती, तुम्ही का नाही केलं? त्यामुळे संशयास जागा आहे की विमान अनस्टिक करताना ते G-फोर्समुळे तो स्विच एखाद्या कट ऑफवर गेला असेल. बरोबर. आणि दोन्ही क्रूला रिलाईज झाल्याबरोबर त्यांनी रिसायकल केलं, त्यामुळे तुमचं इंजिन बंद झालं आणि टाईम फ्रेमप्रमाणे लगेच पुन्हा त्यांनी बरोबर इट हॅज स्टार्टेड गोईंग अप. पण माझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्या 1 मिनिटाच्या संभाषणात 2च वाक्य तुम्ही का पब्लिश करताय? बरोबर. की त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर ते ज्या त्यांनी सुरू केलं रिसेट, कोणीतरी कॉल दिला असणार, काहीतरी केलं असेल, EGT रायझिंग काहीतरी तर झालं असणार ना. खरं आहे. हे सगळे कॉल्स कुठे आहेत? ATCचं तुम्ही वर्बॅटिम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दिलेलं आहे. बरं. कारण इट डझंट हार्म यू. ह्यात तुम्ही देत नाही का? म्हणजे ह्याच्यात तुम्ही काहीतरी लपवायचा प्रयत्न करताय का? ह्याच्यात संशयाला भरपूर जागा आहे आणि वाव आहे. बरोबर. म्हणजे बऱ्याच लोकांनी सांगितलं की दिस रिपोर्ट इज नॉट ट्रान्सपरंट. इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्टिक्युलर डायरेक्शन ऑन समवन्स इन्सिस्टन्स. दीज आर द वर्ड्स युज्ड. बरं. म्हणजे ते फ्युअल कंट्रोल स्विच जे आहे, ज्यावेळी कट ऑफ झालेले होते त्याच्यानंतर ते पुन्हा रिसेट पण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि ते रिसेट झाले पण. मग ते रिसेट झाल्यानंतरचं कम्युनिकेशन त्याच्यामध्ये नाही. रिसेट करतानाच आपण कम्युनिकेशन पाहिजे. एक्झॅक्टली. किंवा जो पायलट मॉनिटरिंग आहे तो म्हणेल नंबर 1 इंजिन N1 रायझिंग, नंबर 2 इंजिन N1 रायझिंग, नंबर 2 सो अँड सो रायझिंग और नंबर 1 N2 रायझिंग. हे स्टँडर्ड कॉल्स आहेत. बरोबर. हे येणारच. ओके. आणि टेकऑफच्या आधीच सुद्धा जसं मी म्हटलं रोलिंग, एअर स्पीड अलाइव्ह, V1, V2 हे सगळे कॉल्स आहेत, ते येणारच. ह्यातलं तुम्ही काहीही म्हणजे एकही कॉल देत नाही. तुम्ही फक्त सिलेक्टिव्हली ती 2 वाक्य टाकून दिली आणि तुम्ही पूर्ण जगभरात जाहीर करून टाकला की बाबा आमच्या दृष्टीने 787 इज 100% सेफ. बोईंग Gमध्ये काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आमच्या वैमानिकात आहे. आणि वैमानिकांना दोष देणं सोपं आहे. आता ते या जगामध्ये नाही आहे त्यांची बाजू मांडायला. तुम्हाला जर आठवत असेल मागच्या आपल्या संभाषणात मी म्हटलं तर साधारणपणे एव्हिएशनमध्ये ॲक्सिडेंटमध्ये जर वैमानिक मेला, सर्वात सोपा आहे ब्लेम पायलटवर. खरं आहे. हा सर्वात सोपा उपाय आहे
एव्हरीवन इज हॅपी, मॅन्युफॅक्चरर इज हॅपी, इन्शुरन्स कंपनी इज हॅपी, एअरलाईन इज हॅपी, एव्हरीवन इज हॅपी. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एअरलाईन कंपनी किंवा जी ह्याच्यामध्ये जर दोष आढळून आला, एक तर या दोन्ही कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळतील. हो, जगभरात बरेच टॅक्स पणाला लागलेले असतात वेगवेगळ्या थरावरती. जगभरातले इन्शुरन्स कंपनीज आहेत ते आपले प्रीमियम वाढवतील तुम्ही जर बोईंग वापरत असलात तर. हो बरोबर. की प्रीमियम कॉस्ट्स वाढतील. म्हणजे याच्यात भरपूर इम्प्लिकेशन्स आहेत. आणखीन 2019 पासून एअरबस या स्पर्धेमध्ये खूप पुढे गेलेली आहे. बरोबर. त्यामुळे बोईंगकडून यथाशक्ती प्रयत्न चालू आहेत की आपण आपला प्रॉफिट मार्जिन वाढवावा कसा, लॉसमधून प्रॉफिटमध्ये कसं यायचं आणि एअरबसच्या तोडीसवर कसा आला पाहिजे. बरोबर. फरक फक्त हा आहे, जेव्हा एअरबसचा अटलांटिकमध्ये अपघात झाला तुम्हाला आठवत असेल बघा, मध्यरात्री ब्राझीलवरून पॅरिसला येत होतं विमान एअरबसचा, आणि त्यांच्या पिटॉट ट्यूबमध्ये बर्फाचे कण जाऊन ते फ्रीज झाले आणि रॉंग इंडिकेशन्स त्यांना कॉकपिटमध्ये यायला लागले. ओके. आणि त्या अटलांटिकमध्ये ते विमान कोसळलं. त्यांनी प्रॉम्प्टली रिपोर्ट जाहीर केला, सांगितलं असं असं झालं आहे, आणि दे एअरबस ॲडमिटेड की डिझाईन फेलियर अँड दे करेक्टेड इट. बरोबर. इथे तसं मला काहीच दिसत नाही आहे. बरं, मान्य करूया की AIB इज नॉट सर्टन. तुम्ही एअर इंडियाला तर सांगा, तुम्ही खाली जो एक कॉलम आहे बरोबर रेकमेंडेशन्स, देर इज नो रेकमेंडेशन. म्हणजे आहे सर्व छान चाललेलं आहे. इफ यू फील पायलट्स आर ॲट फॉल्ट, ॲटलिस्ट तो रेकमेंडेशन घाला ट्रेनिंग. बरोबर. की पायलट्स ऑन 787 यांना पुन्हा तुम्ही ट्रेनिंग द्या दोन्ही इंजिन फेलियरचं. नाही, तेव्हाची जी म्हणजे 12 जूनला दुपारी 1:39 जी परिस्थिती होती ती जर आपण थोडीशी पुन्हा प्रेक्षकांसाठी रिकॉल केली, एकतर क्लायमेट एकदम स्वच्छ, दुपारची वेळ आहे, त्याच्यानंतर बर्ड हिटचा पण काही धोका असण्याची फार कमी शक्यता, फ्युअल स्वच्छ, अशा वेळी ही घटना घडते आणि अवघ्या 32 सेकंदामध्ये विमान कोसळतं आणि त्याच्यानंतर इतका मोठा अपघात होतो. आणि आता आपल्याला हे सांगितलं जातं की ते फ्युअल कंट्रोल स्विच जे आहे ते अचानक कट ऑफवरती दोन्ही गेले. मला एक थोडंसं म्हणजे तुम्ही समजावून सांगा की एकाच वेळी दोन्ही स्विच जे आहेत दोन्ही इंजिनचे केवळ 1 सेकंदाच्या अंतरानं कट ऑफ होऊ शकतात? मॅन्युअल स्विचेस आहेत ना, 2 शेजारी शेजारी आहेत, तुम्ही एक काढून बंद करा, दुसरं काढून बंद करा. ओके. तर दोन्ही कट ऑफ होऊ शकतात. पण जसं आहे सेट की जी फोर्समुळे सुद्धा जर त्याचे लॉकिंग मेकॅनिझम खराब झाली असली, ओके, तर इट कॅन स्लाईड. बरं. इनफॅक्ट हाच प्रॉब्लेम त्यांना 2018 साली काही विमानांमध्ये आढळला होता, म्हणून त्यांनी ॲडवायझरी इश्यू केला होता. म्हणजे ती शक्यता आहे की या केसमध्ये सुद्धा विमान हेवी होतं. हो, प्रॅक्टिकली मॅक्झिमम टेक ऑफ वेटच्या जवळ विमान होतं, जेवढं मॅक्झिमम करू शकतं. आणि 150-155 नॉट म्हणजे साधारण 300 किलोमीटर या स्पीडवरती त्यांनी केलं. त्यामुळे जी फोर्स हा असणार. बरोबर. आपण नॉर्मल विमानात बसताना सुद्धा आपल्याला आढळतो भरलेला कप तो मागे सरकतो. येतो. हो हो हो. तर इथे दॅट स्विच जर लॉकिंग मेकॅनिझम खराब झाला असेल तर दर इज अ हायर प्रॉबिबिलिटी की इट मस्ट हॅव गॉन टू लॉक. पण ज्या सिस्टीमबद्दल 2018 मध्ये ॲडवायझरी निघते त्या सिस्टीमच्या बद्दलचा एक म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यातनं हा इतका मोठा अपघात झाला, पण तरीसुद्धा त्याच्याकडे बोट नाही आहे. म्हणजे बोईंगसाठी हा केवढा मोठा दिलासा म्हणजे आहे. नक्कीच. म्हणजे बोईंग जगभरात सगळीकडे सांगायला मोकळा आहे की आमच्या विमानांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आमचं डिझाईन अत्युत्तम आहे, वैमानिकांना वापरता येत नाही आहे डिझाईन. हे उत्तर कोणी देत नाही आहे की गेले 18 वर्ष की हा जो मुख्य वैमानिक होता या विमानावर त्याचे 8,500 तास 787 वरती, कारण गेले 7 ते 8 वर्ष तो हे विमान उडवतो आहे. त्याच्याकडून असं चूक कशी शक्य आहे? आणि 2 आहेत, असं नाही की एकच वैमानिक विमान उडवतो आणि एकच चेक करतो. त्याच्यामध्ये होऊ शकतं चुकून तुम्ही हात इकडे तिकडे लागू शकतो. 2 वैमानिकांमध्ये कसं होऊ शकतं? नाही, मला ते 2018ची घटना आठवते की जो इंडोनेशियामधला बोईंगचा 737 मॅक्सचा अपघात झालेला होता. तेव्हा पण पहिला अपघात झाल्यानंतर बोईंग अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी पायलटवरती ढकलत होतं. अमेरिकन पायलट सारखे इतर पायलट जे आहेत ते हुशार नाही आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत, अशा पद्धतीची सगळी एक थेअरी मांडली जात होती. आणि मग नंतर पुन्हा एक अपघात आफ्रिकेमध्ये झाला आणि त्याच्यानंतर मग त्या सगळ्या सिस्टीमबद्दल, मला त्या सिस्टीमचं नाव आता एमकॅप्स, तर त्याच्याबद्दलचा मग एक फार मोठा इश्यू झाला ज्याच्यामध्ये बोईंगला दंड भरावा लागला, एक केस चालली, त्यांच्या CEO बहुधा राजीनामा पण तेव्हा द्यावा लागलेला होता. आता पुन्हा अशाच पद्धतीनं म्हणजे पहिल्या अपघातानंतर आपण बघतोय की पायलटवरती खापर फोडलं जातंय. हे जरा थोडंसं म्हणजे इतिहास रिपीट होतोय असं नाही वाटत? नुसताच इतिहास रिपीट होतोय असं नाही, तर आपण आपला
AIB सुद्धा त्याला हातभार लावते. हम्म, 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 हम्म. की माझा एवढाच मुद्दा आहे की तुम्हाला जर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधलं संपूर्ण संभाषण पब्लिक समोर ठेवायचं आहे तर संपूर्ण ठेवा. बरोबर. ATCचं तुम्ही ठेवलं ना सगळं, कॉकपिटमधलं संपूर्ण ठेवा ना संभाषण. हम्म, हम्म. मॅक्झिमम काय असेल, कॉकपिटमध्ये ते दोघं जण बोलत असतील टेक ऑफ हो. वेळेला की आपण लंडनला जाऊन काय शॉपिंग करूया, हो. किंवा मागच्या वेळेला हे शॉपिंग केलं तर यावेळेला मला हे विकत घ्यायचं. जे काय असेल A to Z ठेवा, तुम्ही त्याच्यात ठेवा सगळ्या ना, तुम्ही गोष्टी फक्त कळतील. तेवढंच ते 2 वाक्य का टाकताय. बरोबर. आणि जेव्हा त्यांनी स्विच ऑन केलं, रिसायकल केले स्विचेस, तेव्हा त्यांच्यात काय संभाषण झालं ते पण टाका ना. ते तुम्ही का टाकत नाहीये. बरोबर. आणि थोडीशी या म्हणजे हे जे फ्युअल कंट्रोल स्विच आहेत ते रन मोडमध्ये कधी असतात, कट ऑफ मोडमध्ये कधी असतात, आणि किती वेळा तो वापरावा लागतो? विमान सुरू झाला और सुरू व्हायच्या आधी रन मोडमध्ये ते जातात. कारण बरोबर. जोपर्यंत रन मोडमध्ये जात नाही तोपर्यंत फ्युअल जात नाही आणि त्यामुळे इंजिन सुरू होणार नाही. हो. एकदा तुम्ही कट ऑफ मोडमध्ये केलं, जेव्हा तुम्ही पुन्हा गेटवरती परत येता हो. तेव्हा ते कट ऑफ मोडमध्ये येतं विमानतळाच्या. ह्याच्यामध्ये जे फेडेक आहे, मीन्स डिजिटल इंजिन कंट्रोल 787मध्ये, आणि आजकालच्या बहुतेक सगळ्या नवीन विमानामध्ये असतं. बरं. हवेत जर तुम्ही 25-30 हजार फुटावर असला आणि तुमचं विमान जर बंद पडलं, इंजिन्स बंद पडलं, बरं. तर तुम्ही रिसायकल करून ते रनवरती नेल्यावर द इंजिन, द इलेक्ट्रॉनिक कंट्रोल ऑटोमॅटिकली किक स्टार्ट्स द इंजिन. जे इथे पण झालं होतं, म्हणजे ती सिस्टीम काम करत होती. इंजिन 1 सुरू झालं होतं बरं. आणि इट वॉज इन द प्रोसेस ऑफ कमिंग अप. इंजिन 2ला सुरू व्हायच्या आताच, म्हणजे सुरू जस्ट अबाउट सुरू झालं होतं जेव्हा हे विमान कोसळलं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने वैमानिकांनी त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केले दोन्ही इंजिन पुन्हा रिस्टार्ट करायला. ओके. की जर वैमानिकांच्या मनात असतं, मी आता पुन्हा टोकाची भूमिका घेतोय कारण काही लोकांचं म्हणणं आहे की वैमानिकांनी केलं, काही लोकांचं म्हणजे परदेशी लोकांचं, बरं. हां. आणि आपल्या देशात सुद्धा काही लोकांचं ज्यांना आपण भारतीय असल्याचं लाज वाटते. मी अत्यंत स्पष्टपणे शब्द सांगतोय की त्यांचं जो असं म्हणणं आहे की जर त्यांना अपघात करायचाच होता तर मग स्विच ऑफ केल्यानंतर पुन्हा स्विच ऑन कशाला केलं, कशासाठी केलं? हा तसं मुद्दा सोडून आहे. द्यायचं. खरं आहे. हो. त्यांनी ती धडपड का केली? ती धडपड का केली, काय गरज होती हो. करायची, आणि इथे तरी का केलं, हम्म, हम्म, हम्म. जाऊन 500 मैल दूर करायचं, खरं आहे, खरं आहे, खरं आहे. इथेच का. बरोबर. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्यावेळी याच्यामध्ये म्हणजे अगदी BBC, CNN सारख्या अतिशय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित संस्थांचं रिपोर्टिंग अशा पद्धतीनं एकांगी होत असेल तर त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या लेवलला स्टेक्स असतील आपण कल्पना करू शकतो. म्हणजे याच्या बरोबर आहे. आणि आपण हा विचार करायला पाहिजे की CNN आणि BBC जवळजवळ 70 ते 75% लोक बघतात, खास करून युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. त्यामुळे प्रत्येकाचं इम्प्रेशन आता असं होणार आहे की विमानांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम वैमानिकांमध्ये. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा हा आहे की ही धोक्याची घंटा आहे इतर एअरलाईन्सना, की तुम्ही शांतपणे बसून राहू नका की अरे विमान उत्तम आहे, विमानामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. 10-12 वर्षापूर्वी त्यांचं एक विसल ब्लोअर होतं, एक मुलगी होती, बाई होती विसल ब्लोअर, बोईंगची का? बोईंगची. बरं. हां. तिने स्पेसिफिकली त्यांच्या CEOला सांगितलं की ही जी बॅच आहे 787ची, ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा असेंब्ली इज बीन मेड युझिंग सबस्टँडर्ड मटेरियल बरं. अँड नॉट ॲज पर द करेक्ट प्रॅक्टिसेस. त्यातली काही विमानं त्यांना पुन्हा बोईंगच्या फॅक्टरीला पाठवून रिॲडजस्ट करायला लागली ती. त्यात एअर इंडियाची पण 787 होती. हम्म, हम्म. त्या मुलीने CEOला स्पेसिफिक प्रश्न विचारला होता, तुम्ही तुमच्या मुलांना या विमानातून प्रवास करून द्याल का. त्याच्यावर ते CEOचं उत्तर अत्यंत आश्चर्यकारक होतं. त्याला ही विमानं अमेरिकेत उडणार नाहीत, बापरे. ही विमानं अमेरिकेच्या बाहेर उडणार आहेत. आणि इतकी हे बेफिकिरी म्हणजे, हां. आणि कशासाठी? म्हणजे केवळ आणि हे प्रॉफिटसाठी? काही कथोकल्पित नाही आहे हो. किंवा मी असं कुठेतरी वाचलेलं असं पण नाही. हे US सिनेटमध्ये रेकॉर्डेड आहे. बापरे. USच्या जशी आपल्याकडे पार्लमेंटरी कमिटी असते तेव्हा तसं USच्या सिनेट कमिटीनी बोईंगच्या CEOला बोलवलं होतं, तसंच या विसल ब्लोअरला पण बोलवलं होतं. तिने सिनेटसमोर ते सांगितलेलं आहे की असं सगळं झालेलं आहे आणि आय वॉज टोल्ड टू शट अप. आणि जेव्हा नाही तर त्या लॉट ऑफ पीपल वर सॅक्ड, की ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की हे फिटिंग बरोबर नाही आहे. कारण सोपं होतं की आता पुन्हा जर चेंज करायचं तर खर्च वाढला असता, आणि खर्च वाढवायचा नव्हता कारण बॅलन्स शीट त्यांची ऑलरेडी रेडमध्ये होती, त्यामुळे ती त्यांना अजून वाढवायची नव्हती. आणि सिनेटचा जो चेअरमॅन होता त्यांनी स्पेसिफिकली या सेंटेन्समध्ये विचारलं होतं, आय डोंट रेकग्नाइज दिस बोईंग
वेअर सेफ्टी इज कॉम्प्रोमाइज फॉर प्रॉफिटेबिलिटी. आणि त्याच्यावर बोईंग सीईओकडे उत्तर नव्हतं. बरोबर. मला वाटतं डाऊनफॉल नावाची एक डॉक्युमेंटरी पण नेटफ्लिक्सवरती आहे की ज्याच्यामध्ये या 2 अपघातानंतर काय काय झालेलं होतं बोईंगबद्दल हे अगदी विस्तारानं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि खूप चांगली म्हणजे एक स्टँडर्ड असलेली कंपनी जेव्हा दुसऱ्या एका कंपनीसोबत तिचं विलिनीकरण होतं त्याच्यानंतर तिची कार्यपद्धती कशी बदलली हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि जी कंपनी आधी स्वतःच्या दर्जावरती उत्पादनावरती जास्त लक्ष देत होती ती नंतर केवळ आपल्या स्टॉकची किंमत कशी वाढती राहील प्रॉफिट मेकिंगवरती लक्ष देऊ लागली आणि तिथून ही सगळी कार्यपद्धती जी आहे ती बदललेली होती. सर मला एक विचारायचं की आत्ता जो रिपोर्ट आलेला आहे तो प्रायमरी रिपोर्ट आहे. एक फायनल रिपोर्ट अपेक्षित आहे जो कदाचित काही महिन्यानंतर येईल. 7 ते 8 महिने लागतील. 7 ते 8 आणि दुर्दैवाने तोपर्यंत सगळेजण विसरून जातील. 250 जे प्रवासी होते त्यांचे नातेवाईक सोडल्यास सगळेजण विसरून जातील. जरी त्यांनी बोईंग किंवा जीईवर ठपका ठेवला कोणीही 250 पानाचा रिपोर्ट उचलून वाचणार नाही. तो मीडिया CNN आणि हे वाचेल त्याच्यावर ते जस्ट 2 ओळी येतील फायनल रिपोर्ट रिलीज सो अँड सो. त्याच्यावर काहीही होणार नाही. म्हणजे बोईंग जी कोणी दॅट फ्युअल कंट्रोल युनिट बनवणारी कंपनी आहे ह्युमन मेमरी इतकी शॉर्ट आहे की 6 महिन्यानंतर आपल्याला आठवणार पण नाही. खरं बँगलोरचा जो क्रॅश झाला हो कॅनोरचा जो क्रॅश झाला कुठे आपल्याला आठवत आहे की रिपोर्टमध्ये काय झालं काय करेक्टिव्ह ॲक्शन्स घेतलं कोणालाही आठवत नाहीपेक्षा मला असं म्हणता येईल म्हणजे दुर्दैवी आहे मी पण त्यातलाच आहे की आपल्याला फिकर नाही आहे कारण मी इन्वॉल्व नाही आहे. तर या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या 250 लोकांना सोडल्यास कुटुंबांना सोडल्यास कोणालाही त्याचे तारतम्य नाही आहे की काय होणार. तुम्ही मगाशी जे सांगितलं उदाहरण अमेरिकेतलं त्याच्यावरून मला एक सहज असा एक काल्पनिक प्रसंग हा जर अपघात अमेरिकेत घडला असता आणि तिथं जर 2018ला अशा पद्धतीची काही ॲडवायझरी असती तर काय झालं असतं. तिथे बघा बोईंगमध्ये बऱ्याच लोकांना राजीनामा द्यायला लागला असता. FAA मध्ये लोकांना राजीनामा द्यायला असता. ट्रान्सपोर्ट सेक्रेटरींना राजीनामा द्यायला लागला असता. एवढं सगळं सिरियस झालं असतं. आता इथे काय आहे त्यांना आपणच सांगतोय की नाही देर इज अ चान्स दॅट पायलट्सनी वापरलं असं. ते आता जगभर तेच टामटाम करणार. ते सांगणार हो भारतीय लोकांचं ट्रेनिंग कमी पडतं. पण जेव्हा हा अपघात झालेला होता म्हणजे साहजिक आहे की सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं की कशामुळे झालेलं आहे. आणि ज्यावेळी असा एखादा विमान अपघात होतो त्याच्या चौकशी अहवालाकडं केवळ त्या देशाचं नव्हे तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं कारण त्याच्यानंतर जी ॲडवायझरी जारी होते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या सगळ्यांना फॉलो करावे लागतात. तर आता या चौकशी अहवालामध्ये काय बाकीच्या देशांच्या रिॲक्शन्स असू शकतात त्यांना काहीच नाही कारण AIBने पण काही रेकमेंडेशन दिलेलं नाही आहे जी आपण मेन भूमिका आपण घ्यायला पाहिजे आपण घ्यायला हवी ती. अगदीच काही नाही तरी आपण सांगू शकलो असतं की बाबा 787चे जे ऑपरेटर्स आहेत त्यांनी प्रत्येकाने फ्युअल कंट्रोल युनिट चेक करा आणि एअर इंडियासाठी तुम्ही मॅन्डेटरी करा कारण इतर देशांना तुम्ही मॅन्डेटरी करू शकत नाही कारण ते विमान आपण बनवलेलं नाही आहे. सो इट इज ओनली ॲडवायझरी इन दिस केस. आणि मग त्या देशांच्यावरती अवलंबून आहे की ते करायचं का नाही करायचं. पण आपण जर इश्यू केलं असतं असं आत्ता रेकमेंडेशन की एअर इंडियाचे सगळे 787 फ्युअल कंट्रोल युनिटसाठी चेक करा आणि इट इज रेकमेंडेड दॅट ऑल 787 ऑपरेटर्स ऑल्सो चेक इट. 99% एअरलाईन्सनी ते चेक केलं असतं. तेही नाही झालं यार कारण तुम्ही रेकमेंड केलंच नाही ना. देर इज नो रेकमेंडेशन. ते म्हणतात आम्ही फायनल जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा रेकमेंड करू. किती गंभीर गोष्ट आहे तुम्ही विचार करू शकता. पण म्हणजे या अपघातानंतर खरं तर आपण धडा घ्यायला पाहिजे होता. तो धडा आपण घेतल्याचं दिसत नाही आहे. काहीतरी गोष्टी आपण शिकायला पाहिजे होत्या त्या आपण शिकलेलो नाही आहेत आणि त्याचा धोका आपल्याला कायम पुढे त्याच्यामुळे राहीलच. नुसतंच ते नाही आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात सगळ्या राजकारणाने सांगितलं विमानतळाच्या आजूबाजूची जागा मोकळी झालीच पाहिजे. पुढे काय अजूनही बिल्डिंग्स बनत आहेत. नव्या मुंबईला नवी मुंबई येथे अजूनही बिल्डिंग्स बनत आहेत. नवी दिल्लीत जे जवाहर म्हणून विमानतळ होते त्याच्या शेजारी बिल्डिंग्स बनत आहेत. पुण्याला जे नवीन विमानतळ होणार आहे त्याच्या शेजारी बिल्डर्सनी बिल्डिंग घेऊन सगळं होतच आहे तिथे. म्हणजे आपण थोडक्यात कुठलाही धडा शिकलेलो नाही आहोत की 10 दिवस झाले गोष्ट विसरलो संपलं. हे म्हणजे कोकणातल्या घाटावरती STच्या टर्नवरती अपघात होणं 2 दिवसासाठी सांत्वना होते 5 लाखाची मदत दिली जाते त्याच्यानंतर पुन्हा येरे मागल्या. ST बसचे आपले ब्रेक्स फेल होत असतात टायर गेलेले असतात ड्रायव्हर
14 तास रात्री गाडी चालवत असतात. ते 2 दिवसासाठी प्रत्येकजण नाही नाही नाही, हे लगेच उद्यापासून दुरुस्त झालं पाहिजे, पुढे काहीही होत नाही. कारण मला असं वाटतं आपल्या देशामध्ये माणसाच्या जीवाला किंमत नाही आहे. 150 कोटी लोकसंख्या असल्याचा हा दुर्भाग्यपूर्ण हे आहे की माणसाच्या जीवाला किंमत नाही आहे. सामान्य माणसाच्या, मी असं म्हणेन सामान्य माणसाच्या खरं आहे. जीवनाला किंमत नाही आहे. तर जो प्राथमिक अहवाल आलेला आहे या अपघाताबद्दलचा, त्याच्यामध्ये किती गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत ते या चर्चेतनं स्पष्ट होत आहे. आणि ज्या सिस्टीमबद्दल 2018मध्ये ॲडवायझरी निघालेली असते, केवळ ॲडवायझरी म्हणजे जसं आपल्याकडे ते अलर्ट्स दिले जातात तशा Orange टाईपचे, ऑरेंज अलर्ट आहे, मग नंतर काही घटना झाल्यानंतर ते म्हणू शकतात किंवा आम्ही तर अलर्ट दिला होता, तशा पद्धतीची ही एक कुठंतरी यंत्रणा दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच देशातल्या एका संस्थेनं चौकशी अहवालामध्ये याच्यामध्ये कुठेही त्या संबंधित मॅन्युफॅक्चरर कंपनीला जबाबदार धरलेला नाही आहे, कुठल्या रिकमेंडेशन्स याच्या संदर्भात दिलेल्या नाही आहेत. आणि पायलटवरती सर जसं सांगत होते की त्यांच्यावरती दोषारोप करणं हे सगळ्यात मोठं सोपं काम आहे, तेच काम बहुधा याच्यामध्ये झालेलं दिसतं आहे. खरं तर एक खूप मोठी आणि गंभीर घटना आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न तितक्याच गांभीर्यानं बघायला पाहिजे होते. पण या प्राथमिक अहवालातनं केवळ त्या 2 वाक्यांवरती भर देऊन एक ठराविक पद्धतीनं हे सगळं तपासाचं जे गाडा आहे ते नेण्याचा प्रयत्न होतो आहे, जो कुठंतरी या सगळ्याला एक मोठ्या कॉन्स्पिरसीचा सुद्धा वास येतोय की काय, हा प्रश्न उपस्थित करणारा आहे. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुमच्या काही सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.